आपण अभियंताबद्दल यांच्याबद्दल बोलतोय. नक्की त्यांचा आज काय रोल उरलाय मग? म्हणजे आज त्यांचं काय एक सामान्य माणसाला समजवण्यासाठी, की जर त्यांच्याकडे ती पॉवरच नाहीये डिसिजन मेकिंग, मग काय ते फक्त फॉलो करतात सांगितलेल्या गोष्टी? इम्प्लिमेंटेशन. पण मग आता त्याच्यात बघा तुम्हाला सांगतो, हं, मुंबईमध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीट करा. हं. शिंदे साहेबांनी 4 सांगितलं वर्षात करणं. 4 वर्षात 4 वर्षात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ती. पण छोट्या छोट्या गल्ल्या पण त्या कॉन्क्रीटच्या करा, म्हणजे लोकांना एवढा त्रास व्हायला लागला. शेवटी मग त्याच्यातनं थोडंसं अभ्यास करून हे करून आम्ही ते गोष्टी मांडल्या. मी माझ्या पत्रातनं मांडल्या, की तुम्ही जे छोटे रस्ते आहेत ते तरी त्याच्यातनं वगळा. आणि म्हणून ते आता एक 9 मीटरच्या आत त्याच्या खालचे जे रस्ते आहेत ते करत नाहीत, त्याच्या वरचे जे आहेत ते करतायत. कारण जो त्रास होतो कॉन्क्रीट रोड करताना, हं. पूर्ण रस्ता बंद, नागरिकांना त्रास होतोय. कारण एक एक महिना 2-2 महिने रस्ता बंद असतो वगैरे. त्यामुळं 6-6 महिने सर. काही 6-6 महिने, म्हणजे जिथं कधी-कधी मी तर गोरेगावला गेलो होतो, तर खरं आवश्यकता नव्हती. पण ठीक आहे, आता आलंय त्यांच्याकडे इम्प्लिमेंट करायचं म्हणतात, तर ते करावं लागतं. एक ग्राउंड लेव्हलवर का एकदम खालच्या पातळीवर खूप असं बोलणं असतं, की जेव्हा पण पैसे हवे असतात, रस्त्याचं काम बनवायला घेतात. कारण इतकं करप्शन आहे, की जो रस्ता 6-8 महिन्यापूर्वी पण आणि हे झालंय, हे खूप एरियामध्ये असं होतं. हे तर किती सत्य आहे? हे का का खोदले जातात रस्ते बनवल्यावर 6 महिन्यात का काय कारण असेल खोदायसाठी? मी एक इंजिनिअर म्हणून विचारतोय, कोण ऑर्डर देतं नाही, काय कारण असेल? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं ना, की आता एक तुम्हाला उदाहरण देतो. एक प्रकल्प आहे, भायखळ्यातच आहे, हं, प्रेस्टीज नावाचा. आता त्या प्रेस्टीजला महानगर गॅसची लाईन व्हावी होती आणि तो आहे काँक्रीट रोड. हं. आणि लाईन एस ब्रिजवरून आली आणि तिकडे गेलेली, इकडे आलेली नाही आहे त्याचे ब्रांच. त्यामुळं बघा, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रयत्न केले असतील आणि आता शेवटी ते लाईन टाकण्याचं काम चालू आहे. म्हणजे एवढा सुंदर जो काँक्रीट रोड आहे, तो कट करून तिथे गॅसची लाईन त्या प्रेस्टीज समूहाकडे वळवण्यात आली आहे. म्हणजे ते हे हे कोणाचं, याच्यात अभियंत्यांचा काय दोष आहे मला सांगा? काहीच नाही. त्यामुळे सुविधा तर दिल्याच पाहिजे. म्हणजे आता त्रास आजूबाजूच्याला होतो, पण तोच प्रेस्टिजवाला म्हणेल नाही आम्हाला गॅस का नाही, मग त्याच्यासाठी करतायत. त्यामुळे ही जबाबदारी जी आहे ना, एकट्या अभियंता असेल, मी म्हणतो सामूहिक जबाबदारी आहे. हे सगळ्यांकडून केलं पाहिजे हे शहर. पण मग प्लॅनिंग कमिशन आणि या सगळ्या गोष्टी कशा, कारण ह्या आधीच प्री प्लॅन्डच असल्या पाहिजेत ना, की कधी, कारण दरवेळेला जर असे प्रत्येक रस्ते, तर आपले मुंबईचे रस्ते कधीच नीट होणार नाहीत. एक अ, ह्याच्यावर इंजिनियर लोक नाही सोल्युशन देत का त्या लोकांना, की बाबा हे असं केलं पाहिजे, असं केलं नाही, पाहिजे? करतात ना. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता काय असतं, की लार्जर पर्स्पेक्टिव्हने आपण बघतो ना, तर थोडंसं आहे, पण वेळ लागेल. आता मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही उद्या तुमचा कॅमेरा घेऊन तिथे जा. हं, हिंदमाताचा जो ब्रिज आहे, हं, परळ टीटीचा, हं, बरोबर? तुम्ही तिथे पावसाळ्यामध्ये एवढी विचित्र अवस्था असायची, कारण तो जुन्या पद्धतीने बांधलेला होता. हं, कारण तिथले जे एक्सपान्शन जॉईंट, नंबर ऑफ एक्सपान्शन जॉईंट होते, मला वाटतं 10-15च्या वर होते. हं. तर आमच्याच इंजिनियर्सनी त्याच्यावरती, खास करून आमचे जे मुळे साहेब येतात चीफ इंजिनियर, त्यांचा अभ्यास म्हणजे त्या ब्रिजमधला, त्यांनी ते त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्या आधी जे आमचे जे शीतलाप्रसाद कोरी आहे त्यांचाही रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं, की हे जॉईंट्स कमी करा आणि याला पूर्ण कॉन्क्रीट करा. आज बघा तो एकदम एक त्यांचा एक लेन तयार झालेली आहे. भले आज नागरिकांना त्रास होतोय, पण पावसाळ्यात त्यांना त्रास होणार नाही. आज ट्रॅफिकचा थोडासा त्रास होतोय सगळ्यांना, मलाही होतोय. मी पण म्हणतो अरे काय आहे दादा, खालून जायला लागतं. पण जेव्हा मी आलो तर पहिला फोन मी मुळे साहेबांना केला, की साहेब धन्यवाद, तुम्ही ते निर्णय घेतला, तुम्ही एवढं सगळं लोकांचे शिव्यासाहेब ऐकतायत, पण पावसाळ्यापूर्वी तुम्ही तो रस्ता होतोय ना. आता दुसरं उदाहरण, की बघा याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी बोलतो, याच्यात हं. कुठलंही राजकारण नाहीये. कृपा करून तुमचे कोणते प्रेक्षक असतील त्यांना सांगा, की हिंदमाताला हे आम्हीच केलं ना, सोल्युशन जे दिलंय आम्ही दिलं ना, की बाबा इथलं पाणी बाजूचा जो मैदान आहे त्याच्यामध्ये घेऊन जाऊ आणि तिथून मग ते पुढे जे आपल्या सिस्टममध्ये सोडूया. कारण तो ब्रिटानियाचा आउटफॉल तेव्हा चालू झाला नव्हता. त्यामुळे 1-2 वर्ष, 3 वर्ष पाणी नव्हतं साचलं ना. होतं सचलं. तर दरवेळी आपलं मिलन सबवे आणि इकडे हिंदमाता. मुंबई में जलभराव. अरे वेळ द्या ना थोडा, होणार ना.
खूप 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 सुधारलंय मुंबई. असं अंडरग्राऊंड वॉटर पंप्स लावून ते पाणी वगैरे काढणं. कळतं की नाही, आता इथे तर टोटल अंडरग्राऊंड आहे. टँकच बनवले आहेत, टोकियो सारख्या मोठमोठ्या टँक्स बनवल्या आहेत. पण कधी कधी मुंबईमध्ये पाणी म्हणजे पावसाचा जो आहे 55 सेंटीमीटरचं जे आहे त्याच्यापेक्षा जर जास्त झाला तर, आणि आपलं सॉसर आहे मुंबई, एक असं बशीचा आकार आहे, त्यामुळे जेव्हा ती मोठी भरती आहे तेव्हा पाणी इथेच राहणार आहे. त्याला निचरा व्हायला तो जो 6 तासाचा कालावधी आहे, त्यानंतर जेव्हा ओटी चालू होते तेव्हा तो निचरा होतो. आणि त्या भरतीच्या ह्याच्यामध्ये जर पाऊस होत गेला तर नॅचरल ते होणार आहे. किती म्हणजे केलं आपण तरी त्याला मर्यादा आहेत. शेवटी निसर्ग आहे. हिंदमाताबद्दल तुम्ही गोष्ट सांगितली पहिल्यांदा, म्हणजे की इंजिनियर लोकांनी हे केलंय, कारण आम्ही तर पॉलिटिशियन लोकांनाच क्रेडिट घेताना बघितलंय फक्त याचं, की हे मी केलं, हे मी केलं.